Hello, we are studying Candida albicans. Candida albicans, it is an yeast which has two types of morphology, that is, it shows yeast-like structure or sometimes it shows a filamentous pseudo-hyphae structure. It is an oval organism, oval budding yeast, that is called as Candida, and this Candida is known to cause infection. That infection is called as candidosis. Okay, so the infection caused by Candida is called either candidosis or which can also be called as candidiasis. Okay, so what is candidiasis or what is meant by candidosis? Simply, it is an infection caused by Candida, or it is an skin, mouth and other organ infection caused by the Candida species. That is called as candidosis or candidiasis. Candida albicans, this organism, it is a gram-positive oval-shaped organism. It affects multiple sides of human body. Especially, it is an opportunistic pathogen. We know it is an opportunistic pathogen. So, most of the cases or infections caused by Candida albicans are associated with immunocompromised patients. ज्यांच्यामध्ये इम्युनिटी पुअर आहे, पेशंट आहे, ज्यांना ऑर्गॅनिक कुठला तरी एक डिसीज आहे, ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, अशा पेशंटमध्ये कॅन्डिडा हा इझिली डिसीज कॉज करतो. कारण हा कमेन्सल आहे, ह्युमन बॉडीमध्ये असतो आणि मग जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळते त्यावेळी तो इन्फेक्शन कॉज करतो. Okay, so in this lecture we will be discussing, that is, the pathogenesis. कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन कॉज करतो, प्रत्येक इन्फेक्शन मध्ये काय सिम्पटम्स आहेत, हे सगळं आपण आता पॅथोजेनेसिस मध्ये बघणार. पॅथोजेनेसिस मध्ये बघण्यापूर्वी आताच आपण जे डिस्कस केलं की तो एक अपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन आहे. जेव्हा होस्ट इम्युन सिस्टीम वीक असते, इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट असतो, ज्यांच्यामध्ये किंवा लहान मुलं जे असतात ज्यांच्यामध्ये इम्युनिटी अजून पुअरली डेव्हलप्ड असते, तर अशा सगळ्या केसेसमध्ये कॅन्डिडा अल्बिकन्स काय करतो, मल्टिप्लाय होतो आणि मग तो काही सिम्पटम्स, काही इन्फेक्शन कॉज करतो. मग अशा कोणत्या कंडिशन्स आहेत की ज्या कंडिशनमध्ये आपल्याला कॅन्डिडियासिस किंवा कॅन्डिडोसिस बघायला मिळतं? दॅट इज द प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स. प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स म्हणजे काय की अशा कंडिशन्स की ज्यावेळी तो कॅन्डिडा इन्फेक्शन कॉज करणार. अदरवाईज तो गटमध्ये ह्युमन इंटेस्टाईनमध्ये कसं असतो, ॲज अन कमेन्सल म्हणून राहतो, पण इन्फेक्शनला त्याला अपॉर्च्युनिटी मिळेल तो इन्फेक्शन कॉज करतो, ज्याला आपण कॅन्डिडियासिस म्हणतो. सो प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स कोणते आहेत? फर्स्ट, दॅट इज डायबिटीस. Diabetes mellitus. So the patient who is having diabetes is prone to candidiasis. त्यांच्यामध्ये candidiasis होण्याची possibility जास्त असते. Besides this, some immunocompromised patients ज्यांच्यामध्ये immunity weak झालेली असते. Immunocompromised conditions. कोणत्या कंडिशन अशा असतात ज्यामध्ये इम्युन सिस्टीम वीक झालेली असते? तर एक्झाम्पल, एड्स, पर्सन who is suffering from acquired immunodeficiency syndrome which is caused by an HIV virus. So ज्यांच्यामध्ये एड्स डिसीज असेल किंवा ट्युबरक्युलोसिस असेल, ट्युबरक्युलोसिस, अदर लंग अँड किडनी डिसऑर्डर्स कुठले पण असू शकतात, जे लंग हेपॅटायटिस असेल किंवा अदर लंग इन्फेक्शन, निमोनिया असेल. सो एड्स, ट्युबरक्युलोसिस, अदर डिसीजेस as well as malignancy. मॅलिग्नन्सी म्हणजे काय? कॅन्सर. दोन प्रकारचे ट्यूमर असतात, एक बिनाइन ट्यूमर, सेकंड मॅलिग्नंट ट्यूमर. मॅलिग्नंट म्हणजे काय की ज्याचा स्प्रेड रॅपिडली होतो आणि त्याच्यामध्ये मल्टिपल साइट्स, मल्टिपल ऑर्गन्स अफेक्ट केले जातात. सो या ज्या सगळ्या कंडिशन्स आहेत, लाईक डायबिटिक पेशंट किंवा इम्युनोकॉम्प्रोमाइज पेशंट ज्यांची इम्युनिटी वीक असते, पुअर असते, सप्रेस्ड असते, लाईक इन केस ऑफ एड्स, ट्युबरक्युलोसिस, निमोनिया, अदर हिपॅटिक कंडिशन्स किंवा हेपॅटायटिस, मॅलिग्नन्सी, या सगळ्या कंडिशन्स की ज्या कंडिशनमध्ये पेशंटमध्ये आपल्याला कॅन्डिडिओसिस, दॅट इज कॅन्डिडोसिस किंवा कॅन्डिडियासिस हे बघायला मिळू शकतं. म्हणजे हा नॉर्मली आहे बॉडीमध्ये, पण अशा कंडिशन्स आले, इम्युन सिस्टीम वीक झाली, दॅट टाइम इट स्टार्ट्स प्रोलिफरेटिंग आणि मग आपल्याला काही सिम्पटम्स दिसतात. दॅट इज द पॅथोजेनेसिस. आता आपण जे डिस्कस करणार आहे, दिस कॅन्डिडा ऑर्गॅनिझम normally it causes two types of infections. Okay, it causes two types of infections. कोणते इन्फेक्शन कॉज करतो? फर्स्ट, it causes superficial infection. Superficial infection. And second, it also causes systemic infection. So normally this candida albicans
infections, it causes two types of infections like superficial infection and systemic infection. जेव्हा जेव्हा फंगल इन्फेक्शन असतं, मोस्टली फंगल इन्फेक्शन कसं असतं, सिस्टमिक इन्फेक्शन, सुपरफिशियल इन्फेक्शन असतं. कॅन्डिडा हा एक फंगस असतं. सो मोर कॉमनली इट इज नोन टू कॉज सुपरफिशियल इन्फेक्शन. इट कॅन ऑल्सो कॉज सिस्टमिक इन्फेक्शन. ओके, सिस्टमिक इन्फेक्शन मोस्टली कधी बघायला मिळतं, जेव्हा ज्या आपण बघितलं जातं प्री डिस्पोजिंग फॅक्टर्स, डायबिटीज किंवा कॅन्सर असेल किंवा एड्स असेल किंवा ट्युबरक्युलोसिस, अशा सगळ्या कंडिशन्समध्ये सिस्टमिक इन्फेक्शन बघायला मिळतं. आणि इंडिजिनस आपल्या बॉडीमधलाच पॅथोजन आहे की जो इंडिजिनस इन्फेक्शन कॉज करतो, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, सुपरफिशियल इन्फेक्शन. मग असे कोणते कोणते इन्फेक्शन्स आहेत की जे आपण ज्याला सुपरफिशियल म्हणतो, असे कोणते आहेत की ज्यांना आपण सिस्टमिक इन्फेक्शन म्हणतो? लेट्स सी. फर्स्ट, that is superficial infection. Superficial infection mostly involves the mucous membrane, skin, nails, etc. याच्यामध्ये काय आहे की सुपरफिशियल इन्फेक्शन कधी होतं, जेव्हा आपल्या बॉडीमधला कमेन्सल पॅथोजन तो इन्फेक्शन कॉज करतो. म्हणजे जेव्हा त्याला अपॉर्च्युनिटी मिळते, अपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन अपॉर्च्युनिटी मिळते, तो मग अशा प्रकारचे सुपरफिशियल इन्फेक्शन कॉज करतो. सो सुपरफिशियल इन्फेक्शन्स आर कॉज्ड बाय इंडिजिनस इन्फेक्शन्स. इंडिजिनस आपल्या बॉडीमधला जो पॅथोजन प्रेझेंट आहे तोच इन्फेक्शन कॉज करतो, इंडिजिनस इन्फेक्शन्स. ओके, मग अशा प्रकारचे असे याच्यामध्ये सुपरफिशियल मध्ये कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत? एक गोष्ट लक्षात ठेवा की इन्फेक्शन कॉज बाय कॅन्डिडा इज कॉल्ड एज कॅन्डिडियासिस. त्यामुळे आता इथून पुढे आपण मल्टिपल ऑर्गन आणि त्याच्याशी रिलेटेड कॅन्डिडियासिस बघू. फर्स्ट, म्युकस मेम्ब्रेन. इन्फेक्शन्स कुठले कुठले कॉज करतो? पहिला आहे म्युकस मेम्ब्रेन. म्युकस मेम्ब्रेन. सो जो आपल्या बॉडीमधलाच कॅन्डिडा आहे तो म्युकस मेम्ब्रेनला डॅमेज करायला लागतो, तिथल्या सेल्स अफेक्ट करायला लागतो. स्पेशली म्युकस मेम्ब्रेन कुठलं, तर म्युकस मेम्ब्रेन इन द ओरल कॅव्हिटी, दॅट इज इन द माउथ. सो माउथ मध्ये जे म्युकस मेम्ब्रेन आहे तिथं कॅन्डिडा इन्फेक्शन कॉज करतो. सो जेव्हा अशा प्रकारे म्युकस मेम्ब्रेन ऑफ माउथ इज अफेक्टेड, डॅमेज or infected by candida, that type of infection is called as oral candidiasis. Oral candidiasis. Candidiasis. Or it is also called as oropharynx candidiasis. Oropharynx candidiasis. What is the meaning of oral candidiasis or oropharynx candidiasis? It is an infection caused by Candida albicans to the mucous membrane of mouth. So whenever mucous membrane of mouth is infected, it is damaged, that time that infection is called as oral candidiasis, or it can also be called as oropharynx candidiasis or mouth candidiasis. Okay, so mouth मध्ये जो mucous membrane आहे तिथे इन्फेक्शन हा ऑर्गॅनिझम कॉज करतो. आणि इन्फेक्शन कॉज केल्यानंतर जे सिम्पटम्स दिसणार आहेत ते सिम्पटम्स कोणते असतात बघा, तर व्हाईट पॅचेस आर डेव्हलप्ड. व्हाईट पॅचेस आर डेव्हलप्ड ऑन द टंग as well as on the inner cheeks. So white patches they starts developing on the tongue as well as on the inner cheek surface, as well as yellow bumps are also observed on the tongue, especially जो tongue portion आहे surface आहे त्या surface of yellow color चे अनेक असे small bumps observed होतात. आणि हे त्याचा सिरियल सिम्पटम ओरल कॅन्डिडियासिस. सो ओरल कॅन्डिडियासिस मध्ये टंग किंवा इनर चिक्स वर आपल्याला व्हाईट कलरचे पॅचेस बघायला मिळतात किंवा स्मॉल येलो कलरचे बम्प्स बघायला मिळतात किंवा काही केसेस मध्ये स्मॉल वॉटर फील्ड ब्लिस्टर्स सुद्धा बघायला मिळतात. स्मॉल ब्लिस्टर्स ऑन द टंग एज वेल एज ऑन द इनर चिक सरफेस. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ ओरल कॅन्डिडियासिस. सो ओरल कॅन्डिडियासिस मध्ये हे आपल्याला सगळे सिम्पटम्स येलो कलरचे बम्प्स कंप्लीट बऱ्याच असे सिव्हिअर कंडिशन मध्ये almost 80% of tongue is found to be occupied by yellow colored bumps. Sometimes blister, watery field blisters can also be observed. हे जे oral candidiasis है, this oral candidiasis is most commonly observed in the infants and old age people.
सो जे लहान मुलं आहेत, जे मिल्क फिडिंग बेबीज आहेत, इन्फंट्स आहेत, त्यांच्यामध्ये किंवा जे ओल्ड एज पर्सन आहेत अशा लोकांच्या मध्ये ज्यांची इम्युनिटी पुअर आहे किंवा डेव्हलप्डच नाही आहे अशा इंडिव्हिज्युअल्समध्ये आपल्याला ओरल कॅन्डिडियासिस की ज्यामध्ये म्युकस मेम्ब्रेन ऑफ माउथ हे कॅन्डिडानी इन्फेक्ट केलेलं असतं. सो द फर्स्ट टाइप ऑफ इन्फेक्शन सुपरफिशियल आहे. म्युकस मेम्ब्रेन इट इज एन आउटरमोस्ट लेयर. सो अशा वेळी द सुपरफिशियल इन्फेक्शन ऑफ माउथ especially in the mucous membrane of mouth. The second type of superficial infection, and that is nothing but the vaginal candidiasis. Vaginal candidiasis. This type of candidiasis is usually observed in the pregnant woman. Okay, so it is observed in the pregnant woman, and the symptoms in this particular type of candidiasis, again, white lesions are observed. White lesions are observed on the vulva, vagina, as well as on the cervix. So the next type of infection, superficial infection, is vaginal candidiasis, most commonly observed in the pregnant woman, and is here again white colored lesions are observed in the at such sites. This vaginal candidiasis can spread from one person to another person. Mostly cases spread through the sexual contact. So through sexual contact it can get transmitted from one human being to another human being. आणि मग अशा वेळी ह्युमन बीइंग मध्ये स्पेशली मेल मध्ये बॅलानायटिस डेव्हलप होतो. बॅलानायटिस. सो बॅलानायटिस इज द इन्फ्लामेशन ऑफ द स्किन ऑफ पेनिस. सो बॅलानायटिस. This type of candidiasis is followed by ballonitis. So this is the second type of candidiasis, that is the vaginal candidiasis. Next one, third. Skin candidiasis. Skin surface. We are studying superficial candidiasis, and the third example is skin candidiasis. Okay, especially आता स्किन मध्ये सुद्धा आपल्याकडे मल्टिपल टाइपचे लिजन्स डेव्हलप होतात स्किनवर, स्किन सरफेसवर, आणि काही प्रमाणात ब्लिस्टर्स सुद्धा डेव्हलप होतात. सो लिजन्स एज वेल एज ब्लिस्टर्स आर ऑब्झर्व्ड ऑन द सरफेस ऑफ स्किन. Especially कुठली स्किन अफेक्ट केली जाते? The skin which is moist and warm. Candida, it causes infection to the skin, especially the skin which is moist and supposed to be warm. अशा स्किन सरफेस वर मोस्टली कॅन्डिडा इन्फेक्शन कॉज करतो. मग असे कोणते स्किन सरफेसेस आहेत? एक्झाम्पल, ग्रोइंग, स्किन इन द ग्रोइंग रिजन, स्किन इन द axillary region. Axillary means armpit. So growing axillary region, as well as into the submammary folds. Submammary folds. Toe cleft. Toe cleft. So at such region, हे सगळे जे regions आहेत, including growing region असेल, axillary असेल, किंवा submammary folds असेल, किंवा toe cleft असेल, या सगळ्या region मध्ये स्किन कशी असते? मॉइस्ट असते आणि वॉर्म असते, आणि अशा कंडिशनला कॅन्डिडा प्रॉलिफरेट होतो, आणि त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं? वी कॅन ऑब्झर्व सम टाइप्स ऑफ लिजन्स. दॅट टाइप ऑफ कॅन्डिडियासिस इज कॉल्ड ॲज स्किन कॅन्डिडियासिस. क्लियर? देन आफ्टर स्किन, अनदर टाइप ऑफ, लास्ट टाइप ऑफ candidiasis, especially superficial candidiasis, is the nail candidiasis. Nails. So nails सुद्धा infection cause करतात. It can also affect the nails. Especially it affects directly. It can affect nails, or it can affect finger waves. It can affect finger waves. फिंगर वेब्स म्हणजे दोन फिंगरच्या मध्ये जे स्किन असते, दॅट इज फिंगर वेब्स, किंवा नेल्स, किंवा आपण म्हणतो नेल फोल्ड्स.
nail folds म्हणजे tissues around or skin around the nails. So in this particular type of candidiasis, nails are affected, nail folds are affected, as well as finger webs are also affected, finger webs. The symptoms in this particular case are the reddish swelling. Reddish swelling. आता आपण बघितले की एक तर लिजन्स असतात, व्हाईट कलरचे पॅचेस असतात किंवा स्मॉल येलो कलरचे बम्प्स असतात किंवा आपण बघितले की ब्लिस्टर्स सुद्धा असतात. बट नेल कॅन्डिडियासिस मध्ये या एक्झाम्पल मध्ये वी कॅन ऑब्झर्व रेडिश स्वेलिंग. नेलचा जो रिजन आहे, सपोज दिस इज अ फिंगर आणि हे नेल आहे, तर या नेलला अफेक्ट करतं. इथं आपल्याला रेडिश स्वेलिंग दिसू शकतं किंवा नेलच्या अराउंड जी स्किन आहे, जिथलं टिश्यू ऑफ स्किन अराउंड द नेल इज कॉल्ड एज द नेल फोल्ड्स. इथं आपल्याला बघायला मिळू शकतं किंवा दोन फिंगरच्या मध्ये दिस रिजन इज कॉल्ड एज द फिंगर वेब. At such region we can observe the reddish swelling. So these are the symptoms of nail candidiasis. So this is nothing but the first type of infection that is caused by candida, and that is nothing but the superficial candidiasis. Next type of infection is the systemic candidiasis. Systemic, let us call it as a systemic infection. Systemic infection. Systemic infection is most commonly observed in the person having serious abnormalities. Serious abnormality ज्यांच्यामध्ये ऑलरेडी एखादा डायबिटिक पेशंट असेल, मॅलिग्नसी कॅन्सर असेल किंवा ट्युबरक्युलोसिस किंवा इतर कोणताही लंग फेल्युअर, टिश्यू किंवा किडनी फेल्युअर असेल, लिव्हर फेल्युअर असेल, अशा सिरियस ॲबनॉर्मॅलिटीज मध्ये किंवा हॉस्पिटलाइज्ड पेशंट्स जे असतात अशा पेशंट्स मध्ये आपल्याला सिस्टमिक इन्फेक्शन बघायला मिळू शकतं. कारण त्याच्यामध्ये काय होतं, ऑलरेडी इम्युनिटी ही वीक झालेली असते असं बिकॉज ऑफ प्री एक्सपोजर. आधी कुठल्या पॅथोजन एक्सपोज झालेला असतात किंवा कोणता त्या डिसऑर्डर असतो, डिसीज असतो आणि त्यामुळे इम्युन सिस्टम ऑलरेडी सप्रेस्ड असते आणि अशा कंडिशनमध्ये कॅन्डिडा इन्फेक्शन कॉज करतो. दॅट इज अ सिस्टमिक इन्फेक्शन विच इज सपोज टू बी मोर सिव्हिअर दॅन सुपरफिशियल इन्फेक्शन. सुपरफिशियल कॅन्डिडियासिस पेक्षा सिस्टमिक कॅन्डिडियासिस हे मोर सिव्हिअर असतं. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत, तर एक्झाम्पल सपोज हार्ट सर्जरी नंतर, आफ्टर हार्ट सर्जरी वी कॅन ऑब्झर्व endocarditis. So following heart surgery, endocarditis, that is a endocardium, inflammation of endocardium can be observed. कारण त्यावेळी स्किन हार्ट सर्जरी झाली असते, बऱ्यापैकी स्किन ओपन झालेली असते, अपॉर्च्युनिटी पॅथोजन मल्टिप्लाय होतो and it may cause endocarditis. Infection to lung as well as kidney can also be observed. Candida can multiply at this side and can cause infection to these sides. Under malignancy, ज्या पेशंटमध्ये malignancy आहे, कॅन्सर आहे किंवा पेशंट इज सफरिंग फ्रॉम सपोज ट्युबरक्युलोसिस, तर अशा पेशंटमध्ये काय होतं की वी कॅन ऑब्झर्व द कॅन्डिडियासिस इनटू द लंग्स as well as into the kidney. This candida, it can cause meningitis also. Meningitis, that is inflammation of meninges, that is a covering of brain. So meningitis can also be observed. Intestinal candidiasis can also be observed. Intestinal candidiasis, intestinal as well as bronchopulmonary candidiasis. Bronchopulmonary candidiasis. So a very important thing to be kept in the mind is the systemic infection occurs when the person is suffering from severe abnormalities. आणि अशा कंडिशन मध्ये एक्झाम्पल हार्ट सर्जरी असेल तर आपल्याला एंडोकार्डिटिस बघायला मिळू शकतो. कॅन्सर, ट्युबरक्युलोसिस, एड्स असेल तर ते आपल्याला लंग, किडनी याच्यामध्ये इन्फेक्शन बघायला मिळू शकतं. as well as sometimes infection can spread to brain also. Meningitis can also occur. Intestinal as well as bronchopulmonary candidiasis can also be observed.
So overall, Candida albicans causes two types of infections: superficial infection, which includes the sites like skin, nails, oral cavity. It can also affect, or it can also cause a severe form of candidiasis like the systemic candidiasis. So this is all about the symptoms and pathogenesis of Candida albicans, means candidiasis. Thank you.